नमस्कार. काल मोदींनी देशवासियांना उद्देशून ते भाषण केलं की पेट्रोल कमी वापरा, सोनं खरेदी करू नका, देशावर थोडासा संकट आहे. त्याच्यावरती राज ठाकरे बोलले, मोदींना म्हणे असले निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांची सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. आणि मोदीने व्यवसाय केला नाही, त्यामुळे मोदींना व्यावसायिकांचे काय हाल होतात ते मोदींना कसं कळणार. हा वरून एक टोमणाही मारला. म्हणजे ते उद्धव ठाकरेच्या संगतीत राहून राहून हे राज ठाकरे टोमणा मारायला शिकले. राज ठाकरेंना मी सांगू इच्छितो, तुमचे पहिल्यांदा 2009मध्ये 13 आमदार आले होते. त्याच्यानंतर पुढल्या इलेक्शनमध्ये तुमचे आले आमदार 3, त्याच्यानंतर आले 0. म्हणजे एकंदरीत तुमच्या पक्षाचा आणि तुमचा 3-13 वाजलेले आहेत. तुम्ही दुसऱ्यांना मोदींना सल्ले देण्यापेक्षा तुम्ही स्वतः सल्लागार बरे बाळगा ना, की जेणेकरून तुमचा पक्ष कसा वरती येईल, राजकारणात तो कसा यश मिळवू शकेल. आणि तुम्ही कोणाचे सल्ले घेताय? गुगल बाबाचे. ते मोबाईलवर दाखवत आहे लोकांना, गुगलमध्ये असं आलेलं आहे, गुगलमध्ये आलेलं आहे, तर तुम्ही कशाला दाखवत आहे? तुम्ही जिवंत सल्लागार ठेवा ना. आणि झालमुडी म्हणून सांगू नका. मोदींनी झालमुडी खाल्ल्यामुळे त्याला प्रचंड मागणी आलेली आहे आणि ती प्रसिद्ध झालेली आहे झालमुडी. उद्या तुम्ही जाऊन कुठे त्या बोरिवलीच्या फुटपाथवर जर बटाटा खाल्ला म्हणून त्याला किंमत येणार नाही आहे. कळलं? झालमुडी 10 रुपयाची आहे, पण ती कोण खातो याला महत्त्व आहे. तलवारीला महत्त्व नाही. तलवारीच्या मागे ज्याची मूठ आहे त्या हाताला आणि त्या मुठीला आणि त्या कर्तृत्वाला महत्त्व असतं. कळलं का? शिवाजी महाराजांच्या हातात जी भवानी तलवार होती ती शिवाजी महाराजांच्या हातात होती, म्हणून त्याला महत्त्व आहे. तुम्ही उद्या तुमच्या सभेत जाऊन अशी तलवार काढून दाखवली तर त्या तलवारीला काही महत्त्व नाही, लक्षात ठेवा. आणि व्यवसाय म्हणतात, जो कोण देश चालवतो, राज्य चालवतो, त्याने व्यवसाय करूच नाही. त्याने जर व्यवसाय केला तर तो राज्याचा आणि देशाचा सगळा सत्यानाश आणि पुरता बोजवारा उडून टाकणार. म्हणून मोदींनी राजकारणात व्यवसाय आणला नाही, ही चांगली गोष्ट आहे. मोदींना कळत नाही व्यवसाय, मोदी हे पक्के गुजराती आहेत. आणि तुमचा जिथे विचार संपतो ना, तिथून त्यांचे विचार चालू होतात, हे लक्षात ठेवा. पक्के गुजराती आहेत ते. पण ते स्वार्थासाठी काहीही करत नाही. ते त्याचा आपल्या विचारांचा उपयोग ते देशासाठी करतात, देशाच्या भल्यासाठी करतात. तुम्ही काय महाराष्ट्राचं बरं केलं आहे तुम्ही मला सांगा. एक हाती सत्ता द्या, एक हाती सत्ता द्या म्हणून आता एकच आमदार आला तुमचा. म्हणजे एक हाती सत्ता मागणाऱ्या माणसाला महाराष्ट्रातल्या जनतेने एक आमदार दिला. याच्यावर चिंतन शिबिर करा तुमच्या पक्षात आणि त्याच्यावर विचार करून काहीतरी ठरवा. मोदींना फुकटचे सल्ले देत बसू नका.